नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. भारतीय संविधान या लेक्चर सिरीजमधलं हे पुढचं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आज आपण राज्य विधिमंडळ समित्या याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. राज्य विधिमंडळ समित्याची चर्चा करण्याच्या अगोदर संसदीय समित्या ज्या आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यातल्या 3 महत्त्वाच्या समित्या म्हणजे लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. तर अशाच काही समित्या राज्य विधिमंडळाच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक राज्य सरकार स्थापन करतं. आता त्याची या समित्यांची पार्श्वभूमी जर का आपण पाहायचं झालं तर सध्या आधुनिक लोकशाही शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळाची कार्य आणि भूमिका विविध कारणामुळे वाढलेली आहेत. त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही. जसं न्यायमंडळावरचा दबाव, कार्य आणि त्या कार्याचा ओघ जसा वाढलेला आहे तसं कायदेमंडळाचं कामसुद्धा वाढलेलं आहे. सार्वजनिक हितासाठी कायदे करणं आणि कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवणं ही दुहेरी भूमिका कायदेमंडळ पार पाडत असतं किंवा अशी दुहेरी भूमिका या कायदेमंडळाला पार पाडावी लागते. ज्यावेळेस संसदेची अधिवेशनं सुरू असतात त्यावेळेस संसद हे कार्य करत असतं. तसंच या सर्व कामकाजामध्ये तज्ज्ञ लोकांची गरज असते किंवा तज्ज्ञतेचाही विचार करावा लागतो. वेळ आणि तज्ज्ञता या दोन्ही पातळ्यावर अधिवेशनाच्या रूपातील संसदीय कामकाजाचा वेळ जो आहे तर तो अपुरा ठरतो हे आपल्या लक्षात येते. आणि याच निर्माण झालेल्या पेचावरती उपाय म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये संसदीय समित्या स्थापन करण्याची पद्धत सध्या जगातल्या सर्व लोकशाही देशांमध्ये रूढ झाल्याचं आपल्याला दिसतंय. या समित्यांची सदस्य संख्या जी असते तर ती तुम्हाला मर्यादित स्वरूपाची असल्याचं आपल्याला दिसतंय. आपण ते लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समितीच्या बाबतीत पाहिलेलंच आहे. याशिवाय यामध्ये काही तज्ज्ञ व्यक्तींची निवडसुद्धा केलेली दिसते. त्याच्यामुळं संसदेचा वेळ आणि खर्च वाचतो. आता ह्या समित्या काय करतात तर समित्या संसद व सरकार आणि जनता यांच्यामध्ये समित्या दुवा साधतात आणि कार्यकारी मंडळावर प्रशासकीय आणि वित्तीय स्वरूपाचं नियंत्रण ठेवतात आणि त्यांची उपयुक्तता सिद्ध झाल्याने ह्या समित्यांचं महत्त्वसुद्धा आपल्याला अधोरेखित झाल्याचं दिसतं. जर का तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला असेल आणि नसेल केला तर भारतीय संविधान ही सिरीज पहा. तर वस्तुतः राज्यघटनेमध्ये समित्यांचा अनेक ठिकाणी उल्लेख येत असला तरीसुद्धा त्याची निर्मिती, रचना, कार्यकाळ, कार्य इत्यादीविषयी कोणत्याही विशिष्ट तरतुदी तुम्हाला भारताच्या राज्यघटनेमध्ये पाहायला मिळत नाहीत. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. भारतात सध्या 2 प्रकारच्या संसदीय समित्या आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार जो आहे तर तो आहे स्थायी समिती. त्याला आपण स्टँडिंग कमिटीज असं इंग्लिशमध्ये म्हणतो. आता स्थायी समित्या म्हणजे काय तर प्रत्येक सभागृहातील स्थायी समित्यांचं त्या स्थायी स्वरूपाच्या असतात. त्यांच्या कार्यानुसार वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये पहिली सर्वात महत्त्वाची समिती प्रकार आहे वित्तीय समित्या. त्याच्यामध्ये लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समित्यांचा समावेश होतो. स्थायी समितीचा दुसरा प्रकार आहे विभागीय स्थायी समित्या, डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज. तिसरा प्रकार आहे गृह समित्या म्हणजे सभागृहाच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित असणाऱ्या समित्या. त्याच्यामध्ये सभागृहाच्या बैठकीत अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांसंबंधी समिती, कामकाज सल्लागार समिती असेल, गैरशासकीय सदस्यांची विधेयक इत्यादी संबंधीच्या समित्या. स्थायी समितीचा चौथा प्रकार आहे चौकशी समित्या. 5वा प्रकार आहे छाननी व नियंत्रण समित्या आणि 6वा प्रकार आहे सेवा समित्या, सर्व्हिस किंवा हाऊसकीपिंग त्याला असं म्हटलं जातं. आणि समित्याचा जो दुसरा प्रकार आहे तर त्याला आपण तदर्थ समित्या किंवा ॲडहोक कमिटीज असं म्हणतो. आता या समितीत 2 प्रकार पडतात तदर्थ समित्या किंवा ॲडहोक समितीमध्ये. सल्ला समितीमध्ये विधेयकावरील निवड समित्या किंवा संयुक्त समित्यांचा समावेश होतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तर एखाद्या विशिष्ट विषयाची चौकशी करून त्यावर अहवाल देण्यासाठी दोन्ही सभागृहांनी तसा ठराव करून वेळोवेळी गठीत केलेल्या समित्या. आलं लक्षात? म्हणजे 2 प्रकारच्या समित्यांचा भारतीय संसदेमध्ये आपल्याला किंवा भारताच्या राज्यघटनेशी संदर्भित राज्यकारभारामध्ये समित्या आढळतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे स्थायी समित्या, त्याचे 6 उपप्रकार पडतात. आणि दुसरा प्रकार आहे तदर्थ समित्या, त्याच्यात 2 उपप्रकार पडतात. ज्यावेळेस आपण राज्य विधिमंडळाचा अभ्यास करत असतो तर जशा संसदेच्या समित्या असतात तशाच राज्य विधिमंडळाच्या समित्या असतात. आता या राज्य विधिमंडळाच्या समित्या का चर्चेत आलेल्या आहेत तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याच्या अंदाज समितीची एक बैठक होती आणि त्यावेळेला अंदाज समितीतल्या सदस्यांच्या बैठक रूममध्ये कोटीभर रुपये सापडलेले आहेत. त्याच्यामुळे या समित्या सध्या चर्चेत आहेत. त्याच अनुषंगाने आपण हे विश्लेषण करतोय. ज्यावेळेस आपण राज्य विधिमंडळाच्या समितीबाबत चर्चा करतो
तर राज्यघटनेतील कलम 194 मध्ये राज्याचं विधिमंडळ आणि सदस्य समित्यांचे अधिकार, विशेषाधिकार याच्याबाबत आपल्याला तरतूद केल्याची आढळते. बघा आता ह्या समित्या ज्या आहेत तर त्या काय करतात नक्की, तर संविधानातील तरतुदी, विधिमंडळाचं कामकाजाबाबतचे नियम आणि आदेशाच्या अधीन राहून विधिमंडळास व सदस्यांना सभागृहामध्ये भाषण स्वातंत्र्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतात किंवा आढळतात. 194 जे आहे कलम, तर हे राज्य विधिमंडळ, सदस्य आणि समित्यांचे विशेष अधिकार याच्याबाबतच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या तुम्हाला तिथं आढळतात. आता राज्य विधानसभेच्या समित्या ज्या आहेत तर त्या समितीच्या सहकार्याशिवाय कोणत्याही विधिमंडळाला परिणामकारकपणे कार्य करणं शक्य नसतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे आमदार काय करणार. ओके, सर्व आमदार तर सत्तेत नसतात. ओके, मंत्रिमंडळ बनतं. आता एक मंत्री, त्याच्या अंडर असणारे विभाग, त्याला नक्की माहीत तर असेल का, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा सरकारसमोर सादर करण्याचा आणि जनतेला त्या पटवून देण्याचा किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे तर ह्या वेगवेगळ्या समित्या करतात. ज्यावेळी आपण महाराष्ट्राच्या बाबतीत राज्य विधान समितीच्या समित्या आहेत तर त्याचा जर का अभ्यास केला तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. पहिला प्रकार आहे विशेष समिती. आता ही समिती त्यांच्याकडे येणाऱ्या विधिमंडळ साधनांचे, उदाहरणार्थ विधेयक वगैरे इत्यादीची चर्चा आणि विश्लेषण करते. दुसरी समिती आहे वित्तीय समिती. या वित्तीय समितीचे 3 प्रकार पडतात. पहिली आहे अंदाज समिती. या समितीमधील सर्व सदस्य हे विधानसभेचे सदस्य असतात. विधानसभेला कोणत्या स्वरूपात अंदाज सादर करावायचे हे समिती निर्देशित करते. दुसरी समिती आहे लोकलेखा समिती. बरोबर, राज्य विधिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसारच सार्वजनिक पैशाचं वाटप केलं जाण्याची हमी ही लोकलेखा समिती देते. तिसरी वित्तीय समिती आहे सार्वजनिक उपक्रम समिती. सार्वजनिक मंडळे त्यांचे उपक्रम परिणामकारकतेने कार्यरत आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचं काम ही सार्वजनिक उपक्रम समिती करते. आणि समितीचा तिसरा प्रकार जो आहे तर तो आहे स्थायी समिती. काही विशिष्ट व्यवहार हाताळण्यासाठी विधानसभेचा सभापती ह्या स्थायी समित्यांची निर्मिती करतो. त्याच्यात 3 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला, विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सभागृहाच्या वेळेचं नियोजन करणारी कामकाज सल्लागार समिती. दुसरा आहे सभागृहातील वर्तन आणि कार्यपद्धतीविषयीची नियम समिती. आणि तिसरा प्रकार आहे विधिमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग झाल्यास त्याबाबत चौकशी करणारी विशेषाधिकार समिती. म्हणजे जर का तुम्हाला विचारलं की स्थायी समितीचे किती प्रकार आहेत, पहिला आहे कामकाज सल्लागार समिती, दुसरा आहे कार्यपद्धतीविषयीची नियम समिती आणि तिसरा आहे विशेषाधिकार समिती. हे स्थायी समितीचे 3 उपप्रकार पडतात. आता ह्या विधिमंडळातील समित्या ज्या आहेत तर त्या कशासाठी असतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे इथं तुमच्या स्क्रीनवरती दाखवले. त्याच्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे सरकारच्या कामावर देखरेख ठेवण्याकरता विविध समित्या स्थापन केल्या जातात. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की कायदेमंडळ काय करणार, बरोबर आहे. दुसरं आहे सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांची या समितीकडून पाहणी केली जाते. म्हणजे सरकार जर का एखादं काम करत असेल तर ते चुकीचं आहे की बरोबर आहे, ते चुकतंय, याच्यातून जनतेचा फायदा होतोय की नाही, म्हणजेच काय तर सरकारच्या कामावरती किंवा त्या कामाची पाहणी या समितीकडून केली जाते. दुसरं आहे समितीचे सदस्य दौरे करून शासनाच्या कामकाजाचा आढावा घेतात, की जसं ही महाराष्ट्राची अंदाज समिती धुळ्यात गेली होती आणि तिथं त्यांनी कामकाजाचा आढावा घेतलाय. कसा घेतलाय ते पेपरमध्ये वाचा. पुढं आहे सभागृहात छोट्या मोठ्या कामकाजाला अधिक वेळ मिळत नाही अशा विषयांवर समित्यामध्ये चर्चा केली जाते. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. समित्यामध्ये चर्चा केली जाते. ही छोटी मोठी कामं असतात किंवा त्याला अधिक वेळ मिळत नसल्यामुळे हा वेळ समित्या देतात, बरोबर. समितीचे अहवाल विधिमंडळाला सादर केले जातात. समिती जो आपला अहवाल असतो चर्चेनंतरचा तर तो अहवाल म्हणजे अंदाज समिती तो अहवाल धुळ्यातला कुठं सादर करेल, विधिमंडळाला सादर करेल. कसा करेल त्यांना माहीत. विधिमंडळाचं कामकाज वर्षातून सरासरी 40 ते 50 दिवस चालतं. काही समितीच्या बैठका महिन्यातून ठराविक दिवस किंवा दर आठवड्यालाही होतात. त्यामुळेच एखाद्या विषयावर सविस्तर चर्चा किंवा छाननी करण्यास पुरेसा कालावधी समितीमध्ये मिळतो. तुम्ही बऱ्याचशा वेळेला ऐकलं असेल आता एक देश एक निवडणुकीचा जो मसुदा होता तर तो किंवा त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी संसदेची जॉईंट कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडे ते मसुदा पाठवलेला आहे. ही जॉईंट कमिटी चर्चा करेल आणि मग तो निर्णय संसदेला सांगेल आणि मग संसद डिक्लेअर करेल. म्हणजे बघा जेवढी विधिमंडळात चर्चा होत नाही तर तेवढी चर्चा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत या समितीमध्ये घडवून आणण्यात येते. त्याच्यामुळं ह्या समित्या ज्या आहेत संसदेच्या दृष्टीनं आणि राज्य विधिमंडळाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं आपल्याला दिसतंय. आता राज्याचा जर का विचार केला महाराष्ट्राच्या बाबतीत तर या नक्की समित्या आहेत किती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळात
30 विविध समित्या कार्यरत आहेत। या समितीमध्ये विधिमंडळाच्या उभय सभागृहांच्या सदस्यांचा समावेश केला जातो। त्यातही विधानसभेच्या सदस्यांचं प्रमाण जास्त तर ते अत्याधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याच्यामध्ये विशेष समित्या, वित्तीय समित्या आणि स्थायी समित्या यांचा समावेश होतो। काही समित्या या 2 सभागृहाच्या स्वतंत्र असतात। त्याच्यामध्ये लोकलेखा, अंदाज, सार्वजनिक उपक्रम, अशासकीय सदस्यांची विधेयकं हे समित्याचे एवढे सगळे प्रकार आहेत। उभय सभागृहातील 25 ते 30 आमदार एका समितीत असतात। समितीत पक्षनिहाय प्रतिनिधित्व दिलं जातं, म्हणजे प्रत्येक पक्षाला एखाद्या समितीत सदस्यत्व मिळेल याची दक्षता किंवा काळजी जी आहे तर समित्यांची निर्मिती करताना घेतली जाते। अन्य ज्या समित्या आहेत तर त्या समित्यांच्या अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे असलं तरी महत्त्वाची लोकलेखा समितीचं अध्यक्षपद प्रमुख विरोधी पक्षाच्या आमदाराकडे असतं, हे लक्षात ठेवा। म्हणजे महाराष्ट्रातला जो प्रमुख विरोधी पक्षनेता आहे किंवा विरोधी पक्षाचा जो आमदार आहे तर त्याच्याकडं लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिलं जातं। सेंट्रलला सुद्धा तसंच असतं। हे काय राज्यघटनेत लिहिलं नाही, ही परंपरा पडली 1966-69 पासून की लोकलेखा समितीचं अध्यक्षपद असेल तर ते विरोधी पक्षाकडं दिलेलं असेल, बरोबर। त्याच्यानंतर भारताचे म्हणजे कॅगने जे आक्षेप घेतले जातात तर त्या आक्षेपावरती लोकलेखा समितीत चर्चा करून सरकारच्या कामकाजात सुधारणा केल्याचं आपल्याला दिसून येते। लोकलेखा समितीला मुख्य सचिवापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना साक्षीसाठी पाचारण करण्याचा अधिकार असतो। त्याच्यामुळे ही लोकलेखा समिती जी आहे केंद्रातही महत्त्वाची आहे आणि राज्यातही महत्त्वाची आहे। लोकलेखा समितीनंतर दुसरी एक समिती असते अंदाज समिती। लक्षात ठेवा, लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती ह्या वित्तीय समिती आहेत आणि वित्त म्हणजे किती महत्त्वाचं आहे हे काही मी सांगायची गरज नाही। त्याच्यामुळे या 3 समित्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात। ह्याच अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात समितीच्या प्रमुखांच्या सचिवाच्या कक्षात ही रक्कम सापडली, त्याच्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे। अर्थसंकल्पीय अंदाज आणि पूरक अनुदानाच्या मागण्याची छाननी करणं हे अंदाज समितीचं मुख्य काम असतं। म्हणजे जर का तुम्हाला विचारलं की अंदाज समितीचं मुख्य काम काय आहे, अर्थसंकल्पीय अंदाज आणि पूरक अनुदानाच्या मागण्याची छाननी करणं ह्या अंदाज समितीचं मुख्य काम आहे। आणि हीच अंदाज समिती महाराष्ट्राचा दौरा करत होती, धुळ्यात गेली होती आणि बऱ्याचशा गोष्टी तिथं आपल्याला घडून आल्याचं दिसतंय। आता या ज्या समिती आहेत म्हणजे 30पेक्षा जास्त समित्या महाराष्ट्रात आहेत, या समित्यांचा नेमकं काम आणि उद्देश काय आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया। एक उदाहरणसुद्धा मी तुम्हाला इथं दिलेलं आहे। सरकारी कामकाजावर देखरेख ठेवणं, अर्थसंकल्पीय अनुदानाचा आढावा घेणं हे मुख्यत्वे समितीचं काम असतं। विधिमंडळात एखाद्या विधेयकावर साधक बाधक चर्चा करण्याकरता पुरेसा वेळ मिळत नाही आणि मग त्यावर संयुक्त समितीत सविस्तर चर्चा केली जाते। सर्वसामान्यांशी संबंधित एखादा महत्त्वाचा कायदा करण्यापूर्वी विधेयकाचा मसुदा जो आहे तर तो संयुक्त समितीकडे पाठवला जातो। म्हणजे राज्य विधिमंडळ, सरकार आणि जनता याच्यामधला दुवा म्हणून या समित्या आपल्याला काम करत असताना दिसून येतात। म्हणजे सर्वसामान्यांशी संबंधित एखादा महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्यावरती कायदा करण्यापूर्वी ह्या विधेयकाचा मसुदा जो आहे तर या समितीकडून पाठवला जातो। समित्या त्याच्यावरती दोन्ही बाजूनी चर्चा करतात, चूक आणि बरोबर, आणि मग ही चर्चा होते आणि मग त्याच्यावरती कायदा बनतो। त्याचंच एक उदाहरण म्हणजे सध्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा हा असाच एक वादग्रस्त ठरला आहे। कथित शहरी नक्षलवादाला आळा घालणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। परंतु शहरी नक्षलवाद म्हणजे काय याची व्याख्या या कायद्यात व्यवस्थितपणे केलेली नाही आहे। त्यामुळे विरोधक आणि सामाजिक संस्थांनी या विधेयकावरती आक्षेप घेतल्याचं दिसतंय आणि सध्या हे जे विधेयक आहे तर ते राज्य विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडून आढावा घेण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती सध्या चर्चा चालू आहे। म्हणजे लक्षात येते का एखादी समिती किती महत्त्वाची भूमिका जी आहे तर कायदा निर्मिती प्रक्रियेत पार पाडत असते। त्याच्यामुळे ह्या समित्याचं महत्त्व जे आहे तर ते अनन्यसाधारण आहे। परंतु जर का समित्याच्या प्रमुखाच्या केबिनमध्येच कोट्यावधी रुपये सापडत असतील तर पुन्हा एकदा या समितीच्या कामकाजावरती आणि भूमिकेवरती किंवा मूळ उद्देशावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या जनसुरक्षा विधेयकाबद्दलचा जो वाद आहे त्याच्यावरती या समित्यानं विचार केला आणि तो अहवाल जर का सरकारला सादर केला तर त्या अहवालाचं पुढं काय होतं ती चर्चा करणं खूप गरजेचं आहे। समित्यांचे अहवाल जे असतात तर ते सरकारवरती बंधनकारक नाहीत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे एखाद्या समितीनं जर का सरकारला अहवाल दिला तर तो अहवाल सरकारवरती बंधनकारक नसतो। समितीला फक्त शिफारस करण्याचा अधिकार असतो, पण ही शिफारस स्वीकारायची की नाही हा सर्वस्वी सरकारचा अधिकार असतो। म्हणजे समितीने काही जरी सांगितलं तर ते गृहीत धरायचं की नाही, त्याच्यावरती विचार करायचा की नाही हा सर्वस्वी निर्णय जो असतो तर तो सरकारचा असतो। त्याच्यामुळे उद्या हे शहरी नक्षलवादाबद्दल समितीने काही जरी सांगितलं तर ते त्या कायद्यात इन्क्लूड करायचं, समाविष्ट करायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय मात्र
महाराष्ट्राच्या सरकारचा असेल, लक्षात ठेवा. अनेकदा समित्यांचे अहवाल काही अंशतः स्वीकारले जातात किंवा ते नाकारले सुद्धा जातात. एखादं महत्त्वाचं विधेयक मंजूर करण्यापूर्वी संयुक्त समितीच्या अहवालाची नोंद घेतली जाते. तसंच ह्या जनसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत ह्या जॉईंट कमिटीच्या अहवालाची नोंद घेतली जाईल, परंतु त्याच्यातला किती भाग स्वीकारायचा आणि किती भाग नाकारायचा हे मात्र राज्य सरकारवरतीच अवलंबून आहे. त्याच्यामुळं ह्या शिफारशी ज्या आहेत समित्यांच्या किंवा ते अहवाल जे आहेत तर ते सरकारवरती बंधनकारक नसतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असाच एक महाराष्ट्रातला फसलेला प्रयोग, त्याच्याबद्दल थोडक्यात डिस्कस करूया आणि मग आपण थांबूया. अर्थसंकल्पाच्या छाननीसाठी स्थायी समितीचा प्रयोग राज्यात अयशस्वी झाला आहे. तर तो का झाला आहे बघा. संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यावर विविध विभागांच्या स्थायी समित्यांमध्ये अनुदानाच्या मागण्यावर सविस्तर चर्चा केली जाते, कारण अर्थसंकल्पावर विभागनीय चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. संसदेत स्थायी समित्यांची पद्धत 1993 पासून सुरू झाली. राज्य विधिमंडळात 2000 नंतर संसदेच्या धर्तीवर विभागनीय स्थायी समित्याकडून अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची पद्धत सुरू करण्यात आली. फक्त 2 वर्ष हा प्रयोग टिकला, 2001 आणि 2. मग का अयशस्वी झाला. समित्यांचे अहवाल सरकारने गांभीर्याने घेतलेच नाहीत, कारण ते बंधनकारक नाही आहेत. त्याच्यामुळे ते गांभीर्याने घ्यायचे की नाही हे सुद्धा सरकार ठरवते. काही समित्यांनी अवास्तव शिफारशी केल्या होत्या. यातून विभागनीय स्थायी समित्यामार्फत अर्थसंकल्पाच्या छाननीचा प्रयोग जो आहे तर तो बंद करण्यात आला. पण पुरवणी मागण्या वाढू लागल्या आणि यातूनच हा प्रयोग जो आहे तर तो आपल्याला फसल्याचं दिसतंय. म्हणजे लक्षात घ्या की समित्या महत्त्वाच्या तर आहेतच आहेत, परंतु समित्यांचे अहवाल किंवा शिफारसी नाकारल्या जात असल्यामुळे त्या समिती स्थापन करण्यामागचा उद्देश किंवा भूमिका किंवा त्यांची कामं जे आहे तर याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं दिसतंय. संघराज्य व्यवस्थेतील अधिकार वाटपाची दुसरी पातळी म्हणून घटकराज्यांचं अस्तित्व मूलभूत आहे, परंतु भारतीय संघराज्य हे प्रबळ केंद्र असणारं संघराज्य असल्यामुळे घटकराज्यांच्या कायमस्वरूपी अस्तित्वाची हमी राज्यघटनेने दिलेली नाही आहे. तसंच घटकराज्यांमध्ये संसदेप्रमाणेच कायदेमंडळाची 2 सभागृह असतील अशी तरतूद नाही. त्यामुळे बहुतांश राज्यातील राज्यकारभार केवळ एकाच सभागृहाद्वारे म्हणजेच विधानसभेद्वारे नियंत्रित केला जातो. त्याच्यामुळं या समित्याचं महत्त्व विधानसभा असणाऱ्या राज्यात किती आहे हे आपल्याला दिसून येतं आहे. परंतु समित्यांचं कामकाज करणारे जे अधिकारी आहेत ते जर का भ्रष्ट असतील तर राज्यघटनेतल्या समित्यांच्या तरतुदीलाच काळेमा फासला जातोय का हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. तरीसुद्धा परीक्षेच्या दृष्टीने संसदीय समित्या आणि राज्य विधिमंडळाच्या समित्या, सदस्य आणि समित्यांचे विशेषाधिकार यांच्याबाबत मी माहिती देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. हे लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय MPSC प्री आणि मेन्स PYQ ॲनालिसिस सिरीज जे आहे तर आपल्याच VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. ती सिरीज पहा. त्याच्यातले काही प्रश्न जे आहेत या समितीच्या बाबतीत तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. सध्या MPSC आणि UPSC प्री आणि मेन्सच्या दृष्टीनं अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन आणि बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे VJS ई-स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि सध्या आम्ही 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि टेलिग्राम या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.